नमस्कार शेतकरी बांधवांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण त्या प्रश्नावर बोलणार आहोत जो सध्या प्रत्येक कापूस उत्पादकाच्या मनात आहे। कापसाचे भाव खरंच वाढतील का? बीड जिल्ह्यात असो, मराठवाड्यात असो किंवा विदर्भात असो, प्रत्येक कापूस शेतकरी सध्या बाजार भावाकडे डोळे लावून बसला आहे। काही जण म्हणतात थांबा, भाव वाढतील, तर काही जण म्हणतात जे मिळतंय ते विकून टाका, पुढे घसरण होईल। पण सत्य काय आहे, आज आपण हाच विषय खोलात जाऊन समजून घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा प्रभाव कसा असेल ते आपण पाहूयात। कापूस हा फक्त आपल्या गावापुरता मर्यादित पीक नाही, त्याचे भाव ठरतात जागतिक बाजारात। जगातील मोठे कापूस उत्पादक देश म्हणजे युनायटेड स्टेट्स, चायना, ब्राझील। जर या देशामध्ये उत्पादन कमी झाले तर जागतिक बाजारात दर वाढतात, पण जर उत्पादन जास्त झाले तर भावावर दबाव येतो। आता भारतातील सध्याची परिस्थिती काय आहे ते आपण पाहूयात। आपल्या देशात कापसाचे भाव ठरवताना महत्त्वाची भूमिका बजावते ती म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सीसीआय। सरकार एमएसपी जाहीर करतं, पण बाजारभाव हा मागणी पुरवठ्यावर ठरतो। जर देशांतर्गत उत्पादन कमी असेल, निर्यात वाढली असेल, सूत घेण्याची मागणी जास्त असेल तर भाव वाढण्याची शक्यता असते। आता टेक्स्टाईल उद्योगाची मागणी काय आहे ते आपण पाहूयात। कापसाचा थेट संबंध हा कापड उद्योगाशी आहे। जर टेक्स्टाईल उद्योगात ऑर्डर्स वाढल्या, निर्यात वाढली तर कापसाची मागणी वाढते। पण जर जागतिक मंदी आली तर कापड निर्यात घटते आणि त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या भावावर होतो। आता हवामानाचा परिणाम काय आहे ते आपण पाहूयात। यावर्षी जर पावसाचा ताण जास्त असेल, कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला असेल तर उत्पादन घटू शकतं। उत्पादन कमी म्हणजे भाव वाढण्याची शक्यता, पण जर उत्पादन भरपूर तर भावावर दबाव येऊ शकतो। मग शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं? शेतकरी मित्रांनो, भाव वाढतील की नाही याचा अंदाज लावताना भावनिक निर्णय घेऊ नका। बाजार समितीचे दर दररोज तपासा, आंतरराष्ट्रीय बाजाराची बातमी बघा। साठवणूक सुविधा असेल तर थोडा माल थांबवा, पण कर्जाचा ताण असेल तर जोखीम घेऊ नका। कापसाचे भाव वाढतील की नाही हे 100% कोणीच सांगू शकत नाही, पण योग्य माहिती, संयम, नियोजन यामुळे नुकसान टाळता येऊ शकतं। शेवटी शेती ही फक्त उत्पादनाची नाही तर योग्य वेळ विक्रीचीही कला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।